या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। मुंबईमध्ये एम्पॉवर हर या उपक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली। आरणा फाउंडेशन कडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आलंय। IIT मुंबईच्या आवारात एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी हा उपक्रम पार पडला। एम्पॉवर हर जो आरणा फाउंडेशन या संस्थेने आयोजित केला होता। या उपक्रमाचा उद्देश वंचित गरजू महिलांना रोजगार आणि सन्मानाने जगण्याचा मार्ग देणं हा आहे। IIT मुंबईच्या शांत परिसरामध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं। गरजू महिलांनी बनवलेली हस्तकला, वस्त्रप्रकार, जुन्या साड्या, चादरी यांचा पुनर्वापर करून प्रदर्शित करण्यात आले। या वस्तूंमध्ये फक्त कलाच नाही तर स्वावलंबनाची आणि सन्मानाची झलक सुद्धा पाहायला मिळाली। IIT मुंबईतील निवासी प्राध्यापक, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी यांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला। त्यांच्या या उदार सहभागामुळे अनेक महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं। एम्पॉवर हर हा उपक्रम केवळ उपजीविकेचा मार्ग नाही तर महिलांना स्वतःचं अस्तित्व नव्यानं ओळखून देणारा एक प्रयत्न आहे। महिलांना रोजगार, आत्मविश्वास आणि सन्मान देणाऱ्या अशा उपक्रमांनीच खरं समाज परिवर्तन घडतं आणि तेच या उपक्रमातून पाहायला मिळालं। नमस्ते, मैं साक्षी चांदना आरणा फाउंडेशन की तरफ से अपने सभी डोनर्स को बहुत बहुत थैंक यू कहना चाहती हूँ। हमारा प्रोजेक्ट एम्पावर है, आपके सपोर्ट के बिना पॉसिबल नहीं था, तो इसलिए मैं अपने डोनर्स को रिक्वेस्ट करती हूँ कि आप हमको जितना हो सके सपोर्ट करें। स्विंग मशीन्स, फैब्रिक लाइनिंग्स, वट एवर पॉसिबल, एवरीथिंग इज एक्सेप्टेड बाय अस। हमारा ये ड्राइव IIT बॉम्बे में था और ये काफी सक्सेसफुल हुआ। थँक यू सो मच। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।